नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पेढे बनवणार आहे। पेढेसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। हे बघा, आपण दूध घेतले, हे अर्धा लिटरचे 2 पॅक आहेत, म्हणजे 1 लिटर दूध आहे, 1 वाटी साखर आणि पाणी। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। त्याच्यावरती मी अशी नॉनस्टिकची कढई ठेवली। तुम्ही लोखंडाची कढई असेल तर ठेवा किंवा जाड बुडाची कढई असेल कोणतीही तर ती ठेवा तुम्ही। आता या कढईमध्ये पण थोडंसं पाणी घालायचंय। हे बघा, थोडंसं पाणी घातले तर याच्यामध्ये आपण ते दूध घालणार आहे। हे बघा, आपण हे सर्व दूध याच्यामध्ये घातले। आपल्याला पेढा करायचा आहे म्हटल्यावर आपण जे दूध घेतलेलं आहे ते आपण गाळून घेतलं पाहिजे। पेढ्याला असो अगर कशालाही असो दूध गाळूनच घ्यायचं। आणि आपण शुद्ध पेढा बनवणार आहे, अजिबात ह्याच्यामध्ये मिलावट काही करणार नाही। कारण आता बाहेर व्यवस्थित मिळत नाही, खात्रीशीर पेढा मिळत नाही, तर आपण घरच्या घरी चांगला शुद्ध असा पेढा बनवू शकतो। तर आपण आता या दुधाला उकळी येऊ देणार आहे, चांगलं दूध उकळू द्यायचंय। हे बघा, आपल्या दुधाला उकळी यायला लागली, उकळायले दूध, तर आपण हलवून घ्यायचंय, असं कडेनं हलवून घ्यायचंय। हे बघा, म्हणजे कडेला अजिबात चिटकणार नाही। आणि आपण पाणी जे अगोदर घातले त्याच्यासाठीच घातले की खाली तळाला दूध चिटकू नये। हे बघा, असं हलवत राहायचंय। तर गॅस आपण मध्यम करूया। हे बघा, गॅस मध्यम केलाय आणि मध्यम गॅसवरच आता हे दूध आपण असं आटवून घेणार आहे। अधून मधून असं कडेनं हलवत राहायचंय, म्हणजे ते कडेला किंवा मध्ये असं चिटकणार नाही। हे दूध आपण आटवून घेऊया। गॅस आपण मध्यमच ठेवलाय। हे बघा, आपण मध्यम आचेवर दूध उकळून घेतोय। हे बघा किती मस्त असं उकळत चालले। हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। जास्त फास्ट मोठ्या गॅसवर जर तुम्ही दूध आटवून घेतलं, हे कडेने असं करपून जाईल कढईला आणि पेढ्याचा आपला वास वेगळाच येईल। हे कडेने करपू नये म्हणून तर आपण मध्यम आचेवर करणार आहे। हे दूधी व्यवस्थित आटेल। बघा, घट्ट असं होत चाललंय हे। हे बघा, बऱ्यापैकी आपलं दूध आटलंय। हे बघा, हे खवा होत आलंय, बऱ्यापैकी आपलं दूध आटले। आता याच्यामध्ये आपण साखर घालायची। आपण 1 वाटी साखर घातली याच्यामध्ये। हे बघा, याच्यामधलं सर्व पाणी आटले। हे बघा, आपण साखर टाकल्यावरही हे आटवून घेतले, तर थोडंसं ओलसर असं दिसतंय। आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचंय। हे बघा, हे थंड व्हायला ठेवायचं। हे जास्त वेळ असं सोडू नका, ह्याला अधूनमधून असं हलवत राहायचंय बंद केल्यावरही, कारण हे खाली करपेल आणि अजिबात चांगला आपला पेढा होणार नाही। तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यावरती असं हलवून घ्यायचंय। 1-2 मिनिट तरी हे हलवत राहायचं। बघा, असं व्यवस्थित हे हलवून घ्यायचंय। हे बघा, यातील पूर्ण पाणी आटले, आपण उतरून घेतलं होतं। आता हे थंड झाले। हे बघा, तर हे गरम दूध असताना त्याच्यामध्ये आपण साखर घातली होती, त्याच्यामुळे हे चिकट आणि असं तुम्हाला गाठी गाठी सारखं दिसते। तर आपल्याला पेढा बनवायचा आहे। आपण काय करणार आहे,
असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचंय, म्हणजे हे भांड्याला जास्त चिकटून बसणार नाही. पेढे म्हटलं की एकदम मऊसूदपणा असतो. असं मिक्सरच्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आणि जे आपण हे केलेलं आहे साखर आणि दूध आटून खवा जो बनवलाय आपण थोडा थोडा घेऊन, कारण जास्त घातलं तर हे भांडं लॉक होईल आपलं. आपण असं थोडं थोडं घेऊन हे मिक्सरनं बारीक करून घेऊया. हे बघा मी ताट घेतले, त्या ताटामध्ये हे काढून घेते. हे बघा हे आपण पेढ्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतले. हे आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये घालताना थोडं थोडंसं घालायचं. जास्त घातलं तर मिक्सरचं भांडं बंद पडू शकतं, त्यामुळे थोडं थोडंसंच घालायचं, जेणेकरून आपलं भांडं लॉक होणार नाही किंवा खराब होणार नाही. हे बघा असं राहिलेलं पण आपण असंच बारीक करून घेऊया. हे बघा हे आपण सर्व मिक्सरनं बारीक करून घेतले. आता हाताला तूप लावून घ्यायचंय. असं हाताला तूप लावून घ्यायचं आणि जेवढ्या आकारात आपल्याला पेढा पाहिजे तेवढ्या आकारात बनवायचं आहे. हे बघा हे अजून गरम आहे, त्यामुळे हे असं एकदम मऊ आहे. जसे थंड होतील तसे ते आटरून येतील पेढे. हे बघा घेऊन असं तुम्हाला जेवढा मोठा छोटा आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पेढे बनवू शकता. काहीच आटास नाही, एकदम सोपी पद्धत आहे पेढे करण्याची. आणि हा शुद्ध पेढा झाला. याच्यामध्ये आपण वेलची घातली नाही, आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं नाही किंवा कोणता कलरही वापरलेला नाही. एकदम शुद्ध असे पेढे बनवलेत. हे बघा हा खवा आपला अजून कोमट आहे. किती मस्त झालेत बघा पेढे आणि अजिबात क्रॅक वगैरे जात नाही. हे गरम आहे, याचं ही तेल तूप आहे आणि आपण थोडंसंच हाताला तूप लावलं. पहिल्यांदाच लावायचं आहे, सारखं लावायचं नाही. एकदम छान असे पेढे होते. ह्याला ओलसर पण आहे म्हणून हे असे दिसते. जरा ओलसरपणा गेला की एकदम व्यवस्थित असे पेढे होते. तर या सर्व राहिलेले याचे आपण असेच पेढे करून घेऊया. हे बघा आपले पेढे करून तयार आहेत. एकदम छान असे पेढे झालेत, एकदम मऊसूद असे, जसे बेकरीमध्ये मिळते तसे हे आपले पेढे झालेत आणि खायलाही एकदम टेस्टी झालेत. आपण याच्यामध्ये मैदा गव्हाचं पीठ असं काही वापरलेलं नाही किंवा वेलदोडेही वापरले नाहीत, कारण आपण एकादशीसाठी उपवासासाठी पेढा बनवलाय. एकदम शुद्ध असा हा पेढा बनवलाय. हे पेढे तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.